स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भरपूर मोड आलेल्या मटकीपासून मटकीची सातळ तयार करणार आहोत। हा मराठवाड्यामध्ये हा असा प्रकार करतात। ह्याला या पदार्थाला मराठवाड्यामध्ये मटकीची सातळ असं म्हणतात। त्यासाठी भरपूर अशा पद्धतीचे मोड आलेले ही मटकी घेतलेली आहे। या रेसिपीसाठी मटकी किंवा मूग दोन्ही पण चालतात। आता आपण मटकी ही स्वच्छ धुवून घेणार आहोत। असे मोड येण्यासाठी मटकी स्वच्छ धुवायची आणि स्वच्छ धुवून तिला 12 तासासाठी भिजत घालायची आणि 12 तासानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि एका चाळणीमध्ये ठेवायचं आणि त्याला झाकून ठेवायचं, म्हणजे खूप छान मोड येतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कडधान्याला मोड झटपट येतं। आता आपण हे स्वच्छ धुतलेले मोड एका ताटामध्ये काढून घ्यायचे। अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं काही जण कच्ची मोड पण खातात। खायला खूप छान लागतात। ह्या कच्च्या मोडामध्ये घरामध्ये जर शेंगदाण्याची चटणी असेल तर शेंगदाण्याची चटणी आणि मोड मिक्स करून खायला खूप छान लागतं। आता आपण आपल्या किचनच्या गॅलरीमध्ये गुलाबाला खूप छान फूल आलेलं आहे। हा गुलाब आहे, या गुलाबाला खूप फुलं येतात। आत्ता सध्या एक फूल आलेलं आहे आणि आता आपण आपल्या बाल्कनीमध्ये कढीपत्त्याची कुंडी ठेवलेली आहे, कढीपत्त्याच्या झाडाची। अशा पद्धतीचं आपल्या किचनच्या बाल्कनीमध्ये जर कढीपत्त्याची झाड लावलं तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला कढीपत्ता वापरायला मिळतो फ्रेश। अशा पद्धतीचा फ्रेश कढीपत्ता आहे। आपल्याला पाहिजे तेवढा आपण तोडून घेतला आहे ना, तर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आपण आपल्या चॅनलवर कढीपत्त्याच्या पानांपासून पावडर कशी तयार करायची त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे। कढीपत्ता आपण फोडणीमध्ये टाकतो आणि पानं नंतर काढून टाकतो, त्यामुळे आपल्याला पूर्ण व्हिटॅमिन्स कढीपत्त्याची मिळत नाहीत। त्यासाठी पावडर जर वापरली तर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते। आता आपण मातीचं कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं, मोहरी घातली, जिरे घातले आणि हिंग घातलं आहे आणि कढीपत्ता अशा पद्धतीनं तुकडे करून टाकायचा, म्हणजे तेलामध्ये जास्ती उडत नाही। आणि कढीपत्ता आपण जेव्हा रेसिपी आपली पदार्थ खातो तेव्हा आपल्या पोटामध्ये जातो। आता झाकण ठेवायचं, म्हणजे ओट्यावर भिंतीवर तेल उडत नाही। फोडणी देताना अर्ध झाकण ठेवायचं, म्हणजे किचनचा ओटा खराब होत नाही। आणि हळद टाकली, लाल तिखट टाकलं। याच्यामध्ये जास्ती मसाले घालायचे नाही आहेत, फक्त 1/4 चमचा आपण लाल तिखट वापरलं आहे। याच्यापेक्षा जास्ती कुठलेच दुसरे मसाले आपल्याला घालायचे नाही आहेत। आणि सर्व मटकीचे मोड धुतलेले आपण घातले आणि व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे। ही रेसिपी व्हायला फक्त 5 मिनिट लागतात जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्ती वेळ लागत नाही, झटपट बनते। आणि ही डाएट रेसिपी पण आपण याला म्हणू शकतो। कमी वेळेमध्ये झटपट बनते। ह्याला आपल्याला जास्ती शिजवायचं नाही आहे आणि वाफवायचं पण नाही आहे, नुसतं तेलामध्ये आपल्याला स्टर फ्राय करायचं आहे, नुसतं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये, ज्याच्यापेक्षा जास्ती याला शिजवायचं नाही आहे। या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये जो तो रेसिपीचा कच्चटपणा आहे तेच महत्त्वाचं आहे, कारण मोड जे आहेत ते खायला कच्चट खूप छान लागतं। अशा पद्धतीनं आपली ही रेसिपी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये 1/4 चमचा मीठ घालायचे। आपण अशा पद्धतीनं जेव्हा पदार्थ बनवतो तेव्हा तिखट आणि मीठ दोन्ही पण कमी लागतं। ही रेसिपी तुम्ही लहान मुलं शाळेमधनं जेव्हा थकून येतात तेव्हा मुलांना भेळ तयार करून देऊ शकता, चुरमुरे घालून याच्यामध्ये। आणि जिममधून जे थकून येतात त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय हेल्दी रेसिपी आहे। मोड आलेले कडधान्य पाहिजे असतात तेव्हा अशा पद्धतीनं कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये झटपट बनणारी ही रेसिपी आहे। हल्ली नवरा बायको दोघंही नोकरी करतात, तेव्हा कधी डबा बनवायला वेळ नसतो, तेव्हा भाजीपोळी वेगळं करायच्याऐवजी अशा पद्धतीची उसळ पण नुसती डब्याला घेऊन जाऊ शकता। मग कशी वाटली तुम्हाला मटकीच्या स्प्राउटची रेसिपी? आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि असेच मोड आलेले कडधान्य आहेत ते जास्ती शिजवून स्पायसी तेलकट खाण्यापेक्षा अशा पद्धतीचे पण एकदा ट्राय करून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।